नमस्कार विद्यार्थी मित्र हो. गेल्या भूगोलाच्या पाठामध्ये आपण बाह्य प्रक्रिया भाग 1 या पाठाचा अभ्यास केलेला होता. यामध्ये आपण भूपृष्ठावरती जी काही भूरूपे तयार होतात या भूरूपांचा अभ्यास आपण केलेला होता. मग त्यामध्ये आपण वनस्पतीमुळे कशा पद्धतीची भूरूपे तयार होतात, सौर ऊर्जेमुळे नेमके भूपृष्ठावरती कोणते परिणाम होतात, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण गेल्या पाठामध्ये केला. या पाठामध्ये आपण बाह्य प्रक्रिया भाग 2 याचा अभ्यास करत असताना यामध्ये नदी असेल, हिमनदी असेल, वारा, भूजल, सागरी लाटा या सर्व कारकांच्यामुळे यांच्या खनन, वहन, संचयन कार्यामुळे नेमकी कोणती भूरूपे तयार होतात याचा अभ्यास आज आपण या पाठामध्ये करणार आहोत. हे करत असताना आपण अनेक आकृत्यांचा अभ्यास करणार आहोत आणि या आकृतीच्या माध्यमातून पृथ्वीवरती, भूपृष्ठावरती आज जी भूरूपे तयार झालेली आहेत या सर्व भूरूपांचा अभ्यास या पाठामध्ये आपण करणार आहोत. नदी व नदीचे कार्य आता आपण अभ्यासणार आहोत. आता नदी म्हणजे काय तर नैसर्गिकरित्या एकत्रित झालेला पाण्याचा ओघ गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळे भूपृष्ठावर उताराच्या दिशेने वाहू लागतो व स्वतःचा मार्ग आखत जातो. याला जलप्रवाह म्हणतात. असे अनेक जलप्रवाह एकत्र येऊन नदीची निर्मिती होते. आता भूप्रदेशाचा उतार, खडकाचा प्रकार, नदीतून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण व वेग, प्रवाहाची लांबी, नदीतील गाळाचे प्रमाण इत्यादी घटकांवरती नदीचे खनन, वहन व संचयन कार्य अवलंबून असते. आता नदीचे खनन कार्य आपण अभ्यासणार आहोत. नदीचा उगम समुद्र सपाटीपासून खूप उंचावरती होतो. येथे नदी खूप वेगाने वाहते, त्यामुळे तिची झीज करण्याची शक्ती जास्त असते. नदीच्या वेगवान प्रवाहामुळे व तिच्यातील रेती, दगडगोटे यामुळे तसेच तिला अनेक येऊन मिळणाऱ्या उपनद्यांमुळे तळाचे व काठाचे खनन जास्त होते. यामुळे अनेक भूरूपे तयार होतात. ही भूरूपे आता आपण अभ्यासणार आहोत. नदीचे खनन कार्य व त्यामुळे निर्माण होणारी भूरूपे. एक, घळई. आता घळई म्हणजे काय तर नदी पर्वतीय प्रदेशातून वाहताना तीव्र उतारावरून वाहते. त्यामुळे नदीचे तळभागाचे म्हणजेच अधोगामी क्षरण म्हणजेच शीर्ष क्षरण हे काठाच्या क्षरणापेक्षा जास्त होते. म्हणजेच तळभागाची झीज जास्त होते व काठावरील बाजू तीव्र उताराचे होते. याला घळई असे म्हणतात. उदाहरणार्थ नर्मदा नदीने तयार केलेली घळई, सिंधू नदीने तयार केलेली घळई. आता दुसरं भूरूप आहे फी आकाराची दरी. बघा, नदीच्या खनन कार्याने काठाचे क्षरण अधिक होते व तळाचे खनन कमी होते व डोंगर प्रदेशातील भूरूपास साधारण इंग्रजी व्ही आकार प्राप्त होतो. त्यास फी आकाराची दरी असे म्हणतात. उदाहरणार्थ गंगा नदी आपल्याला सांगता येईल. यानंतर तिसरं भूरूप आहे धबधबा. नदी प्रवाह उंच कड्यावरून ज्यावेळी खाली कोसळत असेल तर त्याला धबधबा असे म्हणतात. उदाहरणार्थ जोग फॉल्स, गोकाकचा धबधबा. आता नदीचे वहन व संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे. सर्वप्रथम पंखाकृती मैदाने. नदी डोंगराळ भागातून कमी उताराच्या प्रदेशात वाहत येते. पर्वताच्या पायथ्याशी उतारात बदल झाल्यामुळे नदीतील भरड गाळाचे संचयन या ठिकाणी होते. त्रिकोणी आकारात होणाऱ्या या संचयनास पंखाकृती मैदाने असं म्हणतात. त्याचबरोबर नागमोडी वळणे. नदी प्रवाहात एखादा कठीण खडक किंवा अडथळा आडवा आल्यास नदी प्रवाह आपला मार्ग बदलतो व वळण घेतो. अशा वळणावर नदीच्या एकाच काठाची झीज जास्त होते व दुसऱ्या काठावर निक्षेपण होते. अशा झीजेमुळे नदीला अनेक वळणे प्राप्त होतात. या भूरूपाला नागमोडी वळणे असे म्हणतात. नालाकृती सरोवरे. काही वेळेस पुरामुळे नागमोडी वळण तुटते व नदी सरळ वाहू लागते. तुटलेल्या नालाकृती भागात
पाणी साचून सरोवर बनते. या भूरूपास नालाकृती सरोवर असे म्हणतात. पूर मैदान. पूर परिस्थितीत नदीचे पाणी सभोवतालच्या प्रदेशात पसरते. नदीने आपल्यासोबत वाहून आणलेल्या गाळाचे या प्रदेशात निक्षेपण होते. त्यामुळे सभोवतालच्या प्रदेशात गाळाची मैदाने तयार होतात. यालाच पूर मैदाने असे म्हणतात. पूर तट. नदीच्या प्रौढावस्थेत गाळाच्या नियमित निक्षेपणामुळे नदीच्या दोन्ही काठावर गाळाचे उंच बांध तयार होतात. हे बांध नैसर्गिकरित्या होतात. या भूरूपाला पूर तट असे म्हणतात. त्रिभुज प्रदेश. नदी ज्या वेळेला समुद्राला मिळते त्या ठिकाणी त्या नदीचे अनेक प्रवाह बनतात व अनेक प्रवाहातून नदी समुद्राला मिळते. या ठिकाणी जे भूरूप तयार होते त्याला त्रिभुज प्रदेश असे म्हणतात. नदी व हिमनदीचे खनन कार्य. हिमनदी ही नदीसारखी पूर्णपणे द्रव स्वरूपात नसते, तर ती बहुतांशी स्थायू स्वरूपात असते. त्यामुळे नदी एवढा तिचा वेग नसतो. हिमनदीचा वेग कमी असतो, परंतु बर्फाचे वस्तुमान हे पाण्यापेक्षा जास्त असते. त्यामुळे हिमनदी आपल्या तळाचे व काठाचे खनन कार्य मोठ्या प्रमाणात करते. हिमनदीच्या खनन कार्यातून हिमगवर, शुककूट, गिरीशृंग, यू आकाराची दरी, लोमती दरी, मेषशिला ही भूरूपे तयार होतात. हिमगवर. हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे हे भूरूप आहे. हे भूरूप नदीच्या उगम क्षेत्रात तयार होते. हिमवर्षाव झाल्यावर हिम पाण्यासारखे लगेचच वाहत नाही, तर ते साचत जाते आणि त्याचे बर्फात रूपांतर होते. हिमाचे बर्फात रूपांतर होत असताना पडलेल्या दाबामुळे तळाशी घर्षण होऊन काही बर्फाचे पाणी होते आणि ते उताराच्या दिशेने वाहू लागते. वितळलेल्या पाण्याने झीज होऊन विदारण म्हणजेच झीज होऊन तळाकडील भाग आणखी खोल होत जातो. अशा डोंगर तळाकडील खोलगट भागास हिमगवर असे म्हणतात. गिरीशृंग. एखाद्या सुट्या डोंगराच्या भागात डोंगराच्या सर्व दिशाकडील उतारावर हिमगवर तयार होते. तर डोंगराचा वरचा म्हणजे शिखराकडील भाग शिंगासारखा दिसतो. अशा भूरूपाला गिरीशृंग असे म्हणतात. उदाहरणार्थ युरोप खंडातील इटली व स्वित्झर्लंड यांच्या सीमेवरील मॉटरहॉर्न हे गिरीशृंगाचे जगप्रसिद्ध उदाहरण आहे. लोमती दरी. मुख्य हिमनदीत तिला येऊन मिळणाऱ्या उपहिमनद्यांपेक्षा हिमाचे प्रमाण जास्त असते. मुख्य व हिमनद्यांचा संगम होताना त्यांच्या तळाच्या उंचीत फरक असला तरी दोन्हीही प्रवाहातील बर्फाची उंची सारखी असते. बर्फ वितळल्यावर हा तळाकडील उंचीचा फरक दिसू लागतो. उपहिमनदीची दरी मुख्य हिमनदीच्या तळापेक्षा जास्त उंचीवर राहते. ती लोमती असल्यासारखी वाटते, म्हणून तिला लोमती दरी असे म्हणतात. मेषशिला. हिमनदीच्या मार्गात असलेल्या खडकांवरून जाताना हिमनदीच्या प्रवाहाच्या दिशेकडील खडकाचा भाग घर्षणामुळे गुळगुळीत बनतो, परंतु प्रवाहाच्या विरुद्ध दिशेकडील भागात वितळलेल्या पाण्याने झीज होऊन खडकाचे तुकडे सुटे होऊन तो भाग खडबडीत बनतो. म्हणजे खडकाचा एक भाग गुळगुळीत व एक भाग खडबडीत बनतो. त्या भूरूपास मेषशिला असे म्हणतात. यू आकाराची दरी. डोंगरावरून हिम उताराच्या दिशेने वाहते, त्यामुळे डोंगर उतार तीव्र होतात. त्या हिमाचे संचयन दोन डोंगरामधील पायथ्याकडील भागात होते. घर्षणामुळे पायथ्याकडील भाग खोलगट होऊन त्याला इंग्रजी यू आकारासारखा आकार प्राप्त होतो. त्यास यू आकाराची दरी असे म्हणतात. अशा तऱ्हेने हिमनदीच्या खनन कार्याने विविध भूरूपे तयार होतात. हिमनदीचे खनन कार्य व त्यापासून तयार होणाऱ्या भूरूपांची माहिती घेतल्यानंतर आता आपण हिमनदीचे वहन व संचयन कार्य पाहणार आहोत. हिमनदी वाहताना
आपल्याबरोबर गाळ वाहून आणते. या गाळास हिमोड असे म्हणतात. नदीने वाहून आणलेला गाळ कोठे कोठे साचतो त्यानुसार हिमोडाचे 4 प्रकार पडतात. भूहिमोड, पार्श्वहिमोड, मध्यहिमोड, अंत्यहिमोड. या दिलेल्या आकृतीवरून तुमच्या लक्षात येईल, भूहिमोड म्हणजे हिमनदीच्या तळाशी संचयित झालेला हिमोड होय. हिमनदीच्या काठावरील भागात साचलेल्या हिमोडास पार्श्वहिमोड असे म्हणतात. जेव्हा 2 हिमनद्या एकत्र येतात तेथे त्यांच्या आतील 2 कडांच्या भागातील पार्श्वहिमोडापासून मुख्य हिमनदीच्या पात्रात तयार होतो तो मध्यहिमोड होय. हिमप्रवाहाचे जेथे जलप्रवाहात रूपांतर होते तेथून पुढे जलप्रवाह हिमनदीने आणलेला सर्व हिमोड पुढे वाहून नेऊ शकत नाही, त्यामुळे या भागात हिमोड साचतो. या हिमोड हिमनदीच्या शेवटच्या भागात असल्यामुळे त्याला अंत्यहिमोड असे म्हणतात. अशा तऱ्हेने हिमोडाचे 4 प्रकार पडतात, जे आकृतीत बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. ही झाली हिमनदीच्या वहन कार्यातून तयार होणारी भूरूपे. आता आपण हिमनदीच्या संचयन कार्यातून तयार होणारी भूरूपे पाहू. हिमनदीच्या संचयन कार्यातून हिमोडगिरी व हिमोडकटक ही भूरूपे तयार होतात. हिमोडगिरी हिमोडाच्या संचयनातून तयार होणारी अंडाकृती आकाराची टेकडी म्हणजे हिमोडगिरी होय. हिमोडकटक हिमोडाच्या संचयनातून तयार झालेली अरुंद व लांबवर पसरलेली नागमोडी टेकड्यांची रांग म्हणजे हिमोडकटक होय.